जय हरी शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026ला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. कारण काल सहकार विभागानं 17 लाख शेतकऱ्यांची यादी ही पहिली जाहीर केली आणि यामध्ये 13,000 कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 जुलैच्या पूर्वी खात्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि या कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा गावागावामध्ये पोहोचल्या आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये तुमचं तलाठी कार्यालय असेल, तुमचं ग्रामपंचायत असेल, महाई सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, इथं आपल्याला ह्या याद्या पाहायला मिळणार आहेत. आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन या याद्या बघायच्या आणि यामध्ये पात्र जे शेतकरी असतील त्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. कारण मुख्यमंत्री काय म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी रक्कम जमा होणार. पांडुरंगाच्या नगरीत कर्जमुक्ती योजनेतील 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. 13,000 कोटी 31 जुलैपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली अशा शेतकऱ्यांना लगेच पीक कर्ज मिळवण्याचा मार्गसुद्धा मोकळा होणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर इथं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो, आपण लवकरात लवकर आपल्या जवळील महाई सेवा केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल ही यादी बघायची आणि या यादीमध्ये आपलं नाव असलं तर लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. आणि तिथं तुम्हाला तुमच्याकडे किती कर्ज आहे, तुमचं थकीत किती आहे याबद्दलची सगळी माहिती ॲक्युरेट आहे का, बरोबर आहे का, हे सगळं बघितल्याच्या नंतरच आधार प्रमाणीकरण करायचं आहे. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको ही सुद्धा शेतकऱ्यांना काळजी घेणं गरजेचं आहे. अशी ही महत्त्वाची माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली? आपण कर्जमाफी योजनेमध्ये पात्र आहात का? नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.